मुदखेड भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी वाडी मुक्तापूर येथील कार्यकुशल सरपंच प्रतिनिधी दत्तू देशमुख वाडीकर तर शहर अध्यक्षपदी युवा नेते रामसिंग चव्हाण यांची नव्याने निवड करण्यात आली आहे। संघटन पर्व मोहिमेत ही नव्यानं संधी मिळाली आहे। माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजयाताई चव्हाण, माजी आमदार अमिताताई चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून दोनही मंडळ अध्यक्ष सर्व परिचित आहेत। मुदखेड शहरातील उमरी चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रम प्रसंगी दोनही पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी केली। यावेळी मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, सभापती संजयराव देशमुख लहाणकर, किशोर स्वामी शामराव पाटील टेकाळे, भीमराव पाटील कल्याण, गांधीजी पाटील पवार, मारुती पाटील शंकतीर्थकर, विनोद पाटील चिंचाळकर, माजी नगराध्यक्ष सुनील शेटे, पंडितराव चव्हाण, अजय चव्हाण, पत्रकार मनोज कमटे, उद्धवराव पाटील पवार, मारुती पाटील जाधव, बालाजी पाटील जाधव, गोविंदराव पाटील, बळी पाटील ढगे, रणजित पाटील डोलारकर, संजय सोनटक्के, संजय कोलते, कान्होबा बिस्मिल्ले, बाळासाहेब देशमुख चिकाळेकर, बंडू भंडारे, कोमल जयस्वाल आदींसह अन्य शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। फटाक्यांच्या आतिषबाजीत नूतन पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आलं। राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते खासदार अशोकराव चव्हाण, आमदार ॲडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण, माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे संघटन पुढील काळात सर्वांना विश्वासात घेऊन गतीने मजबूत करू अशी प्रतिक्रिया भाजपाचे नूतन तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर व शहराध्यक्ष युवा नेते रामसिंग चव्हाण यांनी दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केला तर आभार मारुती पाटील शंकतीर्थकर यांनी मांडले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी शहर व तालुक्यातील असंख्य भाजपा कार्यकर्त्यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती। आज मंडळ अध्यक्ष, शहर मंडळ अध्यक्ष म्हणून माझी निवड आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय आमदार श्रीजयाताई चव्हाण, माजी आमदार अमिताताई चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला मंडळ अध्यक्ष ची संधी मिळालेली आहे। आताच नुकते जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख यांनी आपल्याच माध्यमातून मंडळ अध्यक्षाचं पत्र माझ्याकडे सोपविलेलं आहे। मी आतापर्यंत 3-4 शहरामधले शहराध्यक्ष बघितलेले आहे। आदरणीय माधव पाटील कदम हे शहराध्यक्ष होते पूर्वी मी काँग्रेसमध्ये असताना, नंतर मी भाजपमध्ये आल्यानंतर आदरणीय पप्पूअण्णा सोनटक्के हे शहराध्यक्ष होते। आता परत मला त्या पदावर बसायची संधी मिळालेली आहे। मी जे काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, मी माझ्या कार्यकाळात कुठलाही गट तट किंवा माझ्यामुळे भाजप पक्षाला किंवा आपल्या आमदाराला फटका बसेल असं मी कधीच करणार नाही किंवा वागणार नाही। आज आपली मुदखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। आपल्या निवडीच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया आहे? आज माझी बीजेपी तालुका अध्यक्ष मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्याच्यामध्ये माझे श्रेय माझे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय माझ्या मातृतुल्य अमिताभाभी चव्हाण आणि आपल्या मतदारसंघाच्या लाडक्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी मला एक खूप मोठी संधी दिली आणि या संधीचा मी 100% सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आणि मी एक सामान्य कुटुंबातून समोर आलेला कार्यकर्ता आहे। मला राजकीय पार्श्वभूमी काही नाही। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून समोर आलेल्या कार्यकर्त्यावर त्यांनी साहेबांनी, पक्षांनी, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले सर्व पक्षश्रेष्ठी यांनी सर्वांनी माझ्यावर जबाबदारी टाकली। भारतीय जनता पार्टी च्या वतीनं मंडळ अध्यक्ष निवडीसाठी आलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोरभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष ज्यांनी मला खरंच कार्यकर्ता म्हणून घडवले आदरणीय नागेलीकर साहेब, या जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय प्रवीण गायकवाड, आदरणीय किशोरभाऊ स्वामी, माधव दादा, भीमराव काका, संजीवाना, मारुती पाटील शंकतीर्थकर, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने
मी मंडळ अध्यक्ष भाजपचा सेवाध्यक्ष झालो याचे मला फार खुशी आहे। त्यातल्या त्यात मला आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी 2014 नागरिकत्व कायद्याच्या संघ मध्ये प्रमुख, आज 2025 आणि साधारणतः 9 वर्षात ते नागरिकत्व कायद्याचे देणारे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि चरळते चालत राहा त्याच्यासाठी तर या देशातल्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी चालत राहा अशा प्रकारचा संदेश देणारे पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांना मी पहिल्या प्रथम या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। उपस्थित मित्र, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या 6 महिन्यापासून लोकशाही पद्धतीवर विश्वास असलेल्या भारतीय जनता पार्टीनं पहिल्या प्रथम डिजिटल पद्धतीनं या ठिकाणी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून घेतली आणि ज्या सदस्यांना या ठिकाणी 50 किंवा 50 पेक्षा अधिकचे सदस्य नोंदवले अशा सक्रिय सदस्यांची नोंद या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली। त्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी बूथ अध्यक्षांच्या निवडी झाल्या। गावागावामध्ये जाऊन बूथ अध्यक्ष निवडले गेले आणि त्या अध्यक्षांच्या मताने या ठिकाणी त्या सर्वांचं मत प्रदेशाचे शीर्षावंत नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, तसेच प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकनेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि या भागाच्या लोकप्रिय आमदार माननीय श्रीजयताई चव्हाण। भारतीय लोकशाहीमध्ये प्रमुख काँग्रेस भाजप असे 2 पक्ष आहेत, पण संघटनात्मक निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यात जाऊन कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून निवडणूक प्रक्रिया राबवून त्या निवडणुकीचा तपशील निवडणूक आयोगाकडे पारदर्शक दाखल करणारा भारतातला सर्वात मोठा पक्ष देशामध्ये मोदी आणि शहाजीच्या नेतृत्वात काम करत असताना महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय रवींद्रजी चव्हाण, आदरणीय अशोकरावजी चव्हाण, आपल्या भागातील आमदार आदरणीय श्रीजयताई चव्हाण, माजी आमदार राजूरकर साहेब, या सर्वांच्या नेतृत्वात काम करत असताना कार्यकर्त्याला न्याय, कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे या भावनेनं काम करतात। भारतीय जनता पार्टी स्वर्गीय हेडगेवार साहेब, स्वर्गीय होळकर गोगे, स्वर्गीय दीनदयाळजी उपाध्याय, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी, स्वर्गीय सर्वच श्यामाप्रसादजी मुखर्जी यांच्या विचारावर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते। सुरुवातीला जनसंघ, नंतर जनता पार्टी आणि 80 ला स्थापन झालेली भारतीय जनता पार्टी आज भारतातच नव्हे तर जगातला नंबर 1 पक्ष। मागचे अध्यक्ष अतिशय सौभाग्यशाली आहेत की 2014 नंतर सत्ता परिवर्तन झाल्यावर त्यांना त्या पक्षाचं काम करण्याची संधी मिळाली आहे। राजकारणात पद मिळतील न मिळतील, पण राजकारणात काम करत असताना त्या पक्षात काम करताना सेवा, समर्पण आणि त्याग, देव, धर्म आणि देशासाठी काम करायला मिळतं ते भारतीय जनता पार्टीचं वेगळेपण आहे। आणि आजचे नवीन नूतन अध्यक्षही नशीबवान आहेत। एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, चव्हाण साहेबांचं नेतृत्व आहे आणि जिल्ह्यात अशोक चव्हाण, श्रीजयताई चव्हाण यांचं नेतृत्व आहे आणि वैभव आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व आणि राज्य पर्व चालत असताना त्यांना अध्यक्ष होत आहेत। जेवढा आनंदाचा विषय आहे तेवढाच त्यांच्यावर जबाबदारीचा विषय आहे। आपण समजून घेतलं पाहिजे नव्या आणि जुन्या अध्यक्षांनाही की काम करत असताना प्रत्येकाची शैली वेगळी असते। जुना असा होता, नवा तसा होता असं म्हणण्यापेक्षा ही क्रिकेटची टीम आहे, 11 पैकी कुणीतरी एकच कॅप्टन होणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।